जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आपण आज सकाळ सकाळी स्टुडिओवरती आलेला आपल्याला 2 ऑर्डर एक्स्ट्रा आले होते. म्हणजे एकच आता कस्टमर येऊन ऑर्डर देऊन गेलाय आणि एक आपल्याला ऑनलाईन जसे ऑर्डर येतात तसे पण आले. सो ते आपल्याला पुढच्या 2-3 दिवसात फिनिश करायचे. त्यामुळे अर्जंट 2-3 दिवसात आपल्याला काही करून स्केच कंप्लीट करायचे. सो त्या अगोदर तुम्हाला आपण काल जे रेझिन कव्हर केलं होतं ते आपण बघूया आधी सुकलंय का नाही ते प्रॉपर. मलाही माहिती नाही कसं झालंय ते, तुम्हाला दाखवतो एकदा. सो तुम्ही बघू शकता हे आपण काल केलं होतं आणि सुकलंय का नाही ते चेक करायला मी आता ह्याच्यावरती हात लावणार नाहीये, कारण समजा सुकलं नसेल हे आणि हात थोडा जरी टच झाला तर ते पूर्ण म्हणजे तो पार्ट खराब होऊन जाईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं रेझिन कालचं होतं जे आपण यूज केलं होतं, ह्याच्यामध्ये हात लावून बघूया. सुकलंय बऱ्यापैकी, फक्त थोडंसं ते चिपचिप वाटतंय, म्हणजे अजून प्रॉपर सुकलं नाहीये ते. सो थोड्या वेळ अजून त्याला झाकून ठेवूया आणि मग थोड्या वेळानंतर बघूया. सो हे पूर्ण सुकल्याशिवाय चांगलं दिसणार नाहीये आणि आधीच जर आपण यूज केलं किंवा म्हणजे काढलं तिथून ते आपण आणि पाणी वगैरे टाकलं तर ते खराब होणार आहे. त्यामुळे अजून 4-5 तास तरी ते सुकायला लागणार आहे त्याला. सो त्यानंतर म्हणजे संध्याकाळीच मोस्टली मी बघेल ते सुकले का नाही. प्रॉपर संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट ते सुकून जाईल, कारण जसं तुम्हाला माहिती आहे मिनिमम 20-25 तास लागतात सुकायला त्याला. सो संध्याकाळी परत आपण ते चेक करूया. सो आता मी फटाफट नवीन एक स्केच सुरू करतो, आउटलाईन काढून घेतो. त्यानंतर काल आपण जे स्केच केलं होतं त्याचं फायनल फिनिशिंग करून घ्यायचं आणि कस्टमरला फोटो पाठवायचा आहे. सो ते काम आपण पहिल्यांदा करून घेऊया. सो चला नवीन एक स्केच आता फटाफट सुरू करूया. One hour later. चला मित्रांनो, आता टाइम झालाय जवळपास संध्याकाळचे 5 वाजत आलेत आणि आपण स्केच करत होतो मगाशी, पण थोडंसं मी हाफ स्केच झालंय आपलं, पूर्ण पण थांबवलं ते, कारण आज रात्री 8:30 वाजता आपण जो ब्लॉग टाकतो तो एडिट नव्हता केला. म्हणजे कालचा ब्लॉग आज आपण टाकतो ना, तो एडिट नव्हता झाला आणि आता एडिट नाही केलं तर मिनिमम 2-3 तास एडिटिंगलाच लागतील मला. ते एडिट नाही केलं तर आजचा ब्लॉग येणार नाही, मग उगाच ते डेली ब्लॉगचा एक म्हणजे मध्ये गॅप पडेल. सो मी विचारलं होते पटापट आता एडिटिंग करून घेऊ पहिल्यांदा आणि त्यानंतर मग स्केचिंग पूर्ण करू. तसं तुम्ही बघत असालच की डेली आपण 8:30ला ब्लॉग टाकतोय आणि आपण टार्गेट घेतलंय की 100 दिवस 100 ब्लॉग्स डेली टाकायचे म्हणून. सो बघू आता आताशी आपले 15-16 ब्लॉग्स झाले, अजून बरेच आपल्याला ब्लॉग्स टाकायचे डेलीचे. चला आता कालचा ब्लॉग एडिट करून अपलोड करून टाकतो, त्यानंतर आपण स्केचिंग करायला चालू करूया. A few moments later. चला फायनली आपला ब्लॉग अपलोड करून झालेला आहे आणि जवळपास 6:45 वाजले. 8:30ला आपला ब्लॉग येतो. सो चला आता हे तर काम झालं, आता स्केचला परत का चालू करूया, कारण ते आज स्केच काही करून मला कंप्लीट करायचं आहे. हाफ स्केच झालंय, सिंगल फेजचं स्केच आहे A3 साईज वरती आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला मी दाखवू शकत नाही, कारण कस्टमरने स्ट्रिक्टली मला सांगितलंय, 2-4 वेळा मेसेज करून सांगितलंय की हे अपलोड कुठेही करू नका म्हणून. आणि मी नॉर्मली तसंही बिना परमिशनचं कुठलेही स्केच अपलोड करत नाही. सो फक्त आपण ते स्केच काढूया, रेडी करूया आणि रात्रीपर्यंत तयार करून ठेवूया. आज रात्री किंवा उद्या सकाळी ते कस्टमर येऊन घेतील मध्ये. चला फटाफट आता मी ते कामाला चालू करतो.